सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. मी रमेश साबळे, सरपंच वायफळ. आता ही जी आज रॅली झाली ही विजयाची नांदीच आहे. सध्याचं हे इलेक्शन धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचं इलेक्शन आहे. एका बाजूला पैशाचा वापर भरपूर प्रमाणात व्हायला लागला आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांची संख्या ज्या प्रमाणात पैसा तिकडे झाला आहे त्याच्या विरोधात लोकांची संख्या तेवढ्या प्रमाणात आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे उमेदवार आता भाजपमधून आहेत त्यांना 5 वर्षाची संधी दिली. त्यांना जिल्हा परिषदमध्ये सभापतीपद पण मिळालं. त्यावेळेला विकास जो केला त्या विकासाबद्दल ती काही बोलत नाही. त्याच्या अगोदर पंचायत समितीला त्यांना संधी दिली, त्या विकासाबद्दल काही बोलत नाही. पण आता मात्र ज्या गावात जाईल त्या गावात सांगतात काय, तुम्हाला रस्ता कुठला पाहिजे मी करून देतो. तुम्हाला काय काय आज जे मागितलंय ते सगळं द्यायला तयार आहेत. मग शासनाची 10 वर्ष सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही काय करू शकला नाही आणि आज पदरच्या पैशाने करायला नाही म्हणजे कशात करायला नाही. तुम्ही जर हे करत असला तर या पैशातून तुम्हाला सत्ता हस्तगत करायची आहे आणि एकदा सत्ता मिळाली का या सत्तेतनं पुन्हा पैसा कमवायचा आहे. त्या सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता या गोष्टीला फटा देण्यासाठी आमच्याकडं या वेळेला काँग्रेसचे सक्षम उमेदवार आणि अगदी सज्जन उमेदवार आहेत. 2 पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार चांगले आहेत. त्यामुळं लोकांच्या मनातच आहे. एकदा आता ठरलंय लोकांचं, आपण यावेळेला परिवर्तन करायचं आहे. या भाजपच्या सरकारनं शाळेची वाट लावली आहे, आरोग्याची कुठलीही हमी नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दाम नाही, हमीभाव कुठलाही दिला नाही आणि ज्या ज्या घोषणा त्यांनी 2014 पासून जे त्यांनी लोकांना आश्वासनं दिली होती त्यातलं एकही आश्वासन पाळलेलं नाही. फक्त त्यांनी एक पाळलंय, जो माणूस विरोधात बोलल त्या माणसाच्या विरोधात स्थानिक लेवलला असलं का सगळे पुढारी गोळा व्हायचं, पोलीस स्टेशन गाठायचं. मोठा महाराष्ट्र राज्य लेवलचा पुढारी असला तर त्याच्या मागे ईडी लावायची आणि प्रत्येक गावात थोडा आणि जोडा ही जी नीती आहे या नीतीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये मला वाटतं, मी राजकारणात गेली 40-42 वर्ष आहे, अशी कधी परिस्थिती नव्हती की गावातली तरुण पोरं फार भरकटलेत. सध्या त्यांना दारूच्या व्यसनाने केलं आणि प्रत्येक गावात मुलांची भांडणं, भावकीत भांडणं, गावात भांडणं. तर यापासून मुक्तता जर पाहिजे असेल तर माझं मतदारांना एक आव्हान आहे, यावेळेला तुम्ही सुज्ञपणानं विचार करून या वेळेला काँग्रेस पक्षाला निवडून दिलं पाहिजे. आणि जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर आपण ही माणसं अशी आहेत, या माणसांचं उद्या काही चुकलं तर आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांना छातीला धरून उभा करू. तशी परिस्थिती भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये आज निवडून गेला, पुन्हा तुमचं 5 वर्षानंच येणार आहे आणि मग म्हणणार आहे पाण्याचा रस्ता करून देतो, तुला विहीर पाडून देतो, तुला बंगला बांधून देतो, तुला गाडी घेऊन देतो, तुला घोडं घेऊन देतो, देवळाला पैसे देतो. आणि देवळाला पैसे, हे पैसे जे दिले ते भ्रष्टाचारातले द्यायला लागले. भ्रष्टाचाराचा पैसा देवळाला वापरायचा का? भ्रष्टाचारातला पैसा एखाद्या महामानवाच्या सुधारणेसाठी वापरायचा का? तर खरं गाववाल्यांनी, गावातल्या लोकांनी एक विचार करावा, मंदिरासाठी किंवा कुठल्याही महामानवाच्या पुतळ्यासाठी असलं पापाचं पैसे घेऊ नये अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पापाच्या पैशाला हात लावू नका आणि 2 दिवस कार्यकर्त्यांनी आज घडीला ज्या पद्धतीनं वातावरण आहे तसं 2 दिवस फक्त सतर्क राहावा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, झोपू नका, काही दुसरी भानगड नाही. आज संध्याकाळी तुमच्यावर, आजपासून संध्याकाळी पाऊस पडतोय, आपणाला दुष्काळी भागात आहे, आजपासून 2 दिवस पैशाचा पाऊस पडायला चालू होईल. एका बाजूला पैसा आणि एका बाजूला सत्य जर ठेवलं तर माणूस पैशाच्या बाजूला झुकतोय. 2 दिवस स्वाभिमान घाण ठेवू नका, पैशाला कोणी हात लावू नका. बाकीचं कोण तर तुम्हाला सांगेल घ्यान मत आम्हाला द्या, काही घेऊच नका, तसल्या पैशाला हातच लावू नका. 5-6 पासून सुरुवात होईल. तर या निमित्तानं
मी तुम्हाला ही पुन्हा एकदा विनंती करतोय त्या भ्रष्टाचाराच्या पैशाला आमिषाला बळी पडू नका ही विनंती करतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.